मकर संक्रांतीला पतंगबाजीचा ज्वर चढतो. लहान मोठ्यांसह आबालवृद्धांना पतंग उडवण्याचा मोह आवरत नाही. बच्चे कंपनीमध्ये तर पतंगबाजीमध्ये चांगलाच उत्साह दिसून येतो. मात्र पतंग उडवण्याचा उत्साह अनेक वेळा जीव घेणा ठरतो. हाच पतंगबाजीचा उत्साह एकाच्या जीवावर बेतला आहे. चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी चंद्रपूर शहरातील भानापेठ वार्डात घडली. आनंद विठ्ठल वासाडे असे मृतकाचे नाव आहे. मकर संक्रांतीला पतंगबाजीचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. अनेक जण पतंग उडवताना दिसतात. पतंग कापण्यासाठी पेच लावण्याची स्पर्धा बच्चे कंपनी आणि युवकांमध्ये दिसते. पतंग कटल्यानंतर ती पतंग लुटण्यासाठी बच्चे कंपनी पतंगीच्या मागे धावताना दिसतात. तर पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजानेही अनेकांचा गळा कापल्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. पोलीस आणि महानगरपालिकेकडूनही विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे यावर्षी नायलॉन मांजा बाजारात दिसत नसला तरी पतंग उडवण्याचा जोश मात्र कायम आहे. मात्र हाच जोश अनेकदा अंगलट येत असल्याचे चित्र आहे. मागील 5-6 दिवसांपासून पतंगबाजीला चांगलाच ऊत आला आहे. रविवारी भानापेठ येथील आनंद विठ्ठल वासाडे हे घराच्या स्लॅबवर गेलेत. याचवेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद वासाडे गेले, मात्र स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडलेत. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले, परंतु उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऋषीदेव आत्माराम वासाडे यांनी या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आलाय. मकर संक्रांतीचा सण आजपासून सुरू झालेला आहे आणि ह्या दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक पतंगोत्सव मनवत असतात, पतंग उडवत असतात. परंतु पतंग उडवताना जीवाची पर्वा न करता पतंगाचा धागा किंवा पतंग लुटण्यामध्ये रस्त्यावर येणे, सुसाट धावणे, रुळावर येणं, तसंच घराच्या छतावर, स्लॅबवर जीवाची पर्वा न करता ते लुटण्यासाठी धावपळ करत असतात. ह्या धावपळीमध्येच काल पोलीस स्टेशन चंद्रपूर हद्दीमध्ये, पोलीस स्टेशन शहर चंद्रपूर हद्दीमध्ये एका व्यक्तीचा स्लॅबवरून पडून मृत्यू झालेला आहे. तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे की पतंगोत्सव मनवताना ह्या सगळ्या जबाबदारीने आपला उत्सव मनवायला पाहिजे, स्वतःच्या जीवाची पर्वा करायला पाहिजे. त्याचप्रमाणे पतंगोत्सव दरम्यान जो धागा वापरला जातो तो नायलॉन मांजा नको, त्याला कायद्याची बंदी आहे. आणि कायद्याची बंदी असूनही कोणी जर नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवत असेल तर त्यासाठी विविध पथके महानगरपालिकेची तसंच पोलीस पथके कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध शासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येईल. नायलॉन मांजामुळे जीवितहानी, पक्ष्यांची हानी, प्राण्यांची हानी, त्यांचे गळे कापणे, शरीराचा भाग कापणे अशा भयंकर घटना होत असतात. त्यामुळे आम्ही चंद्रपूर पोलीस दलातर्फे नागरिकांना विनंती करतो की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. तसेच पतंगोत्सव साजरा करताना आपल्या जीवाची पर्वा करून तो मनवावा आणि शांततेने मनवावा. पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना ही कळकळीची विनंती आहे.